मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की धाबा आणि हॉटेलच्या ऑर्डर्स आम्ही कशा मिळवल्या. त्यानंतर हळूहळू आमची धाबा लाईन, हॉटेल लाईन छान प्रकारे सुरू राहिली. त्याचसोबत आम्ही ऑफिस कॅन्टीन, कॉलेज कॅन्टीनला मार्केटिंग करायला सुरुवात केली. तिथूनही आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या. त्यावेळेला आमच्याकडे कोणतंही लेबलिंग नव्हतं. फक्त कांदा लसूण मसाला चटणीचं एक लेबल होतं. बाकी कोणत्याही मसाल्यांचं आमच्याकडे प्रिंटिंग, लेबलिंग, पॅकेजिंगचं काहीही मटेरियल नव्हतं. आणि आम्ही जिथे मसाले बनवायचो ना, बिंदू चौक कोल्हापूरमध्ये, तिथेच आमचं एक छोटंसं दुकान होतं. मग या कस्टमरना आमची कांदा लसूण मसाला चटणी इतकी आवडायला लागली की हेच कस्टमर आमच्याकडे अजून तुमचे कोणते मसाले आहेत, मटन मसाला आहे का, चिकन मसाला आहे का, 5 रुपये 10 रुपये मध्ये पॅकेट्स आहेत का, अशी विचारणा करत होती. आमच्याकडे मसाले तर होते, कारण आम्ही धाब्यांना, हॉटेल्सना हे मसाले व्हाईट लेबलमध्ये देत होतो. पण आमच्याकडे 5 रुपये 10 रुपये मध्ये असे पॅकेट्स आम्ही काढले नव्हते. मग त्यावेळेला सुरुवातीला आम्हाला हा खर्च इतका घालणं शक्य नव्हतं. हे 5 रुपये 10 रुपयाचे पॅकेट्स शॉपमध्ये आणणं तर आम्हाला आता गरजेचं वाटू लागलं होतं. पण हे पॅकेजिंग आम्ही कमी खर्चात कसं केलं, त्यासाठी आम्ही काय जुगाड लावला, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे प्रवास तुषार मसालेचा ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुषार मसालेला अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.